डॉक्टर आंबेडकरांचं हे स्मारक जे ते इंदू मिल स्मारक परिसरामध्ये इंदू मिलमध्ये किंबहुना साकारलं जातं आणि त्याच अनुषंगाने एक महत्त्वाची बातमी आज समोर आली आहे ती म्हणजे पुढच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत हे स्मारक पूर्ण करण्याची अपेक्षा तसे प्रयत्न आज बोलून दाखवण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः तसं सूतोवाच केलं। पुतळा संघर्ष समितीच्या मागणीमुळे नव्या सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीसांनी नुकतीच नव्याने समन्वय समिती स्थापन केली होती। येत्या पावसाळ्यापर्यंत पुतळ्याचा ढाचा उभारण्याचं नियोजन आहे। यानंतर पुतळ्याच्या उभारणीत अडचणी न उद्भवल्यास पुढच्या महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचं लोकार्पण होऊ शकणार आहे। मात्र मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे। पुढच्या आपल्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वी शक्यतोवर आपल्या इंदू मिलचं जे स्मारक आहे ते स्मारक पूर्ण व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न आपण करूया। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे गजनी आहेत, त्यांना काय बोलतात याचं लक्षात राहत नाही आणि सातत्याने आपण बघितलं तर खोट्या आश्वासनं त्यांनी दिलेले आहेत। त्यामुळे त्यांनी मागच्या वर्षी तेच सांगितलं, त्याच्या मागच्या वर्षी तेच सांगितलं। अजित पवार चक्की पिसिंग सांगितलं, मात्र तेही ते विसरले। लाडक्या बहिणीचे 1,500चे 2100 करू तेही विसरले। शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची तेही विसरले। अशी काही खूप मोठी शृंखला आहे। त्यामुळे ते जे सांगतात ते त्यांच्या लक्षात राहील की नाही यावर शंका आहे। तर इंदू मिलमधल्या स्मारकाचा आतापर्यंतचा प्रवास कसा राहिलाय, नेमकं स्मारक कधी सुरू झालं, आताची काय स्थिती आहे बघूया। इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकाला द्यावी ही आंबेडकरी कार्यकर्ते राजकीय पक्षांची जुनी मागणी आहे। 2012 मध्ये तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने ही जागा तत्कालीन राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली। दादरच्या इंदू मिलमधील सुमारे 12 एकर जागेवर बाबासाहेबांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक बांधण्याची राज्य सरकारने 2012 मध्ये घोषणा केली। 11 ऑक्टोबर 2015ला पंतप्रधान मोदींच्या हस्ते स्मारकाचं भूमिपूजन झालं। 100 फुटाचा पायथा आणि 350 फूट उंच पुतळा अशी स्मारकाची रचना आहे। स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला 2018 मध्ये सुरुवात झाली। आधी 2018, मग 2021, नंतर 2024 आणि आता डिसेंबर 2025 अशी स्मारकाची पूर्ण करण्यासाठीची मुदत होती। पुतळ्याच्या उंचीमध्ये वाढ, कोरोना, डिझाईनच्या मुद्द्यामुळे विविध जे कारणं समोर आली त्यामुळे ही मुदत पुढे जात राहील। आणि एकूणातच या सगळ्याबद्दल आता नेमकं काय घडतंय आपण अधिक जाणून घेणार आहोत। संदीप रामदासी आपले सहकारी आपल्यासोबत आहेत। संदीप, आता आपण काही आकडेवारी आणि काही महत्त्वाचे तपशील पाहिले या स्मारकासंदर्भात। एकूणातच स्मारक सुरू झाल्यापासून आतापर्यंत आणि इथून पुढे नेमक्या काय काय घडामोडी घडताना बघायला मिळाल्या? साधारणतः 10 वर्षांपूर्वी बरोबर म्हणजे 2015 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते याचं भूमिपूजन झालं इंदू मिलमध्ये। त्यानंतर 2-3 वर्ष वस्त्रोद्योग मंत्रालय वगैरे ज्या टेक्निकल कायदेशीर बाबींची पूर्तता होण्यात गेल्या आणि 18 नंतर हे काम थोड्याफार प्रमाणात सुरू झालं असं आपल्याला म्हणता येईल। आणि त्यानंतर याला तू जी आत्ता कारणं दाखवलीस, कोरोना आला, बाकी वेगवेगळ्या ज्या गोष्टी होत्या, पुतळ्याची उंची वाढली वगैरे, तर यामुळं मग ते काम त्याला मुदतवाढ होत आता अखेर आज जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, आपण अशी आशा करूया आणि लाखो करोडो जे देशामधले आंबेडकर अनुयायी आहेत तर ते पण याच दिवसाची वाट पाहत आहेत की हे जे शांती स्थळ आहे, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी ज्याला म्हटलं जातं, तर ते पुढच्या महापरिनिर्वाण दिनाच्या आत हे पूर्ण होईल। आणि ज्या काही बाबी आत्ता त्यांनी सांगितल्या, आतमध्ये ज्या पद्धतीचं काम सुरू आहे तर ती पूर्ण समिती त्याच्यावरची जी देखरेख करते आणि काही सूचना करते, त्यानुसार हे भव्य स्मारक हे या खऱ्या अर्थानं महामानवाला एक प्रकारची आदरांजली आहे, अभिवादन असेल असं आपल्याला म्हणता येईल। खरं आहे। त्यामुळे जसं संदीपने सांगितलं आणि आताही मुख्यमंत्र्यांनी जसं सूतोवाच केलं की पुढच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत हे स्मारक पूर्ण करण्याचं नियोजन आहे। बघूया आता येणाऱ्या वर्षभरात हे स्मारक कशा दृष्टीने पावलं टाकतंय, पूर्ण होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।